नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. येथे मानसी खूप टेन्शनमध्ये असते. आता कोर्टामध्ये इथे तेजस कशा पद्धतीने स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करतोय. स्वतःने वकीलपत्र स्वीकारलेलं असलं तरीसुद्धा वकिलीबद्दल त्याला काही माहिती नाही आहे. मग तरीसुद्धा तो स्वतःला कसं निर्दोष सिद्ध करेल, या सगळ्याचं तिला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. तेव्हा इथे तेजसने आता रिसेप्शनिस्ट यांना विटनेस बॉक्समध्ये बोलावलेलं असतं आणि इथे तेजस प्रश्न विचारत असताना मुद्दामून रिसेप्शनिस्ट हे रडायचं नाटक करते. तेव्हा तेजस म्हणतो, तुम्ही रडताय का? तुम्हाला असं वाटतंय का की तुम्ही एका सज्जन माणसावरती चुकीचे आरोप केलेत आणि त्याचं वाईट तुम्हाला आता वाटतंय आणि म्हणून तुम्हाला रडू येतंय? हे बघा, जर तसं असेल ना तर तुम्ही कोर्टाला आत्ताच्या आत्ता सांगा की तुम्ही कोर्टामध्ये माझ्या विरोधात खोटी साक्ष दिले आणि कोर्टाचा वेळ वाया घालवू नका. जे काही आहे ते कोर्टाला खरं सांगा. तेव्हा इकडे रिसेप्शनिस्ट म्हणत असते, ना मी खोटं बोलतेय, ना माझी साक्षसुद्धा खोटी आहे. मी जे काही सांगितलंय ते सगळं खरं सांगितलंय. पण कोर्टामध्ये माझ्या पर्सनल गोष्टी इथे का बोलल्या जात आहेत? मला जे काही विचारायचं आहे ते हॉस्पिटलमधलं विचारा ना. तेव्हा इकडे आता रिसेप्शनिस्ट रडायचं नाटक करते आणि इथे आता वकील मॅडमसुद्धा तिच्या बाजूने बोलायला उभ्या राहतात. त्या म्हणत असतात की जज साहेब, एका मुलीला असे पर्सनल प्रश्न विचारून इथे हैराण करायला बोलावलं आहे का? तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते केसच्या रिलेटेड बोला, नाहीतर तुम्ही कोर्टाचा वेळ वाया घालू नका. तेजस प्रभू, असं इकडे आता वकील मॅडम बोलत असतात. तुम्ही काही खरोखर वकील नाही आहेत. तुम्हाला वकिली भाषा बोलता येत नाही. तुम्ही लोकांवरती काही असे पर्सनल अटॅक करणार आहात का? तेव्हा इकडे आता तेजसला काय बोलावं काही कळत नाही. तेव्हा इकडे तेजस म्हणत असतो की माझ्याकडे आता दुसरा काही पर्यायच नव्हता. हिच्या हातामध्ये एवढं महागडं घड्याळ होतं, त्याचाच मला मुद्दा करायचा होता आणि तिला प्रश्न विचारायचे होते. पण या मुलीने आत्ताच एवढं मोठं नाटक करायला सुरुवात केली. जज साहेबसुद्धा तेच म्हणतात की तेजस प्रभू, तुम्हाला जर केस रिलेटेड काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता, पण त्या बाह्य प्रश्न विचारण्याचा अधिकार तुम्हाला नाही. तेव्हा इकडे तेजस म्हणत असतो की ठीक आहे, मला आता यांना काही प्रश्न विचारायचे नाही आहेत. तेव्हा वकील मॅडम म्हणत असतात की मला असं वाटतंय जज साहेब, ह्या कोर्टाचा वेळ खूप जास्त वाया घालवलेला आहे यांनी. कारण का यांच्याकडे ना कुठला ठोस पुरावा आहे, ना कुठला ठोस साक्षीदार आहे. त्याच्यामुळे यांनी आधीच कोर्टाचा खूप वेळ वाया घालवला आहे. त्यांना आता जर काही कोर्टामध्ये मांडता येत नसेल, बोलता येत नसेल, तर विनाकारण आपण त्यांना वेळ देणं चुकीचं आहे. आधीच या कोर्टाचा निकाल जाहीर करायला पाहिजे होता की हे देशद्रोही आहेत. तेव्हा इकडे आता सुगंधा देवाजवळ हात जोडून बसलेली असते. तिने देव पाण्यात ठेवलेले असतात. ती म्हणत असते की देवा, आज माझ्या मुलाची लढाई आहे. त्याने या वेळेला काही केलेलं नाही आहे. त्याला विनाकारण लोक याच्यामध्ये फसवत आहेत. त्याला निर्दोष सिद्ध करा आणि आता त्याने वकीलपत्र जे स्वीकारले त्याच्यामध्ये सुद्धा त्याला मदत करा स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी. तेव्हा इथे वकील मॅडम म्हणत असतात की सरळ केस दिसते मॅलॉर्ड. म्हणजे यांनी देशद्रोहीपणा केला आहे, यांनी लाच घेतली, यांनी पैसे घेतले जज साहेब. आणि मला तर या गोष्टीची खूप जास्त मोठी खंत वाटते की एवढे मोठे स्वातंत्र्यवीर दिनकर प्रभू यांचे नातू असताना देखील त्यांनी एवढा मोठा गुन्हा केला आहे, त्यांनी लाच घेतली. तेव्हा इकडे आता जज साहेब म्हणत असतात की तुम्हाला तुमच्याबद्दल अजून काही बोलायचं आहे का? कोर्टामध्ये अजून काही मांडायचं आहे का? तेव्हा इकडे रणजित, गायत्री या लोकांना तर असंच वाटत असतं की तेजसला आम्ही चांगलंच फसवलं आहे. तेजसला आता या सगळ्या केसमधून काही बाहेर पडता येणार नाही आहे. तेव्हा इकडे तेजस मागे वळून आपल्या मित्राकडे बघतो आणि मनामध्ये म्हणत असतो की मित्रा, अरे हिच्याबद्दल अजून थोडी माहिती मिळवली असतीस तर बरं झालं असतं रे. म्हणजे हिचा विकनेस काय आहे ना, हिची दुखती नस काय आहे, ही जर आपल्याला कळली असती तर बरं झालं असतं. त्यानंतरला इकडे आता तेजसने सांगितलेलं असतं, मला विटनेस बॉक्समध्ये इथे आता बोलवायचं आहे माधव देसाई यांना. तेव्हा इकडे पोलीस माधव देसाई यांना आता घेऊन येतात विटनेस बॉक्समध्ये.
तेव्हा माधव देसाई येतानाच तेजसच्या डोळ्यात डोळे घालून बघत असतो आणि त्याच्या दिशेने येत असतो. कारण त्याला आधीच सांगण्यात आलेलं असतं की तेजस प्रभू हा खूपच जास्त धूर्त माणूस आहे, अगदी कोल्ह्यासारखा. तो कधी माणसाला फसवेल बोलण्यामध्ये हे कळणार नाही. त्याच्यामुळे मला आता याच्या डोळ्यात डोळे घालून शांतपणे याने विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं द्यायची आहेत. माधव देसाई, आज तुला जगातला सगळ्यात शांत माणूस बनायचा आहे. हा तुला वेडेवाकडे प्रश्न विचारेल आणि तुझ्या मनातलं सगळं काही काढून घेईल. मी आत्तापर्यंत माझ्या मतावरती जसा ठाम होतो, जसं मी आधी कोर्टाला सांगितलेलं आहे, तेच मला आत्ताही बोलायचं आहे. त्याच्यामध्ये मला कुठल्याही प्रकारचा बदल घडवून बोलायचं नाही आहे. तेव्हा इकडे आता तेजस म्हणत असतो की हे बघा माधव देसाई, तुम्ही मला पैसे दिले होते असं तुमचं म्हणणं आहे. मग तुम्ही मला खरोखर पैसे दिले होते ना? नाही, मी तोच आहे ना? तेव्हा इकडे तेजस म्हणतो, तसाही माझा चेहरा हा न विसरणारच आहे. एकदा जर माणसाने बघितला तर कुणीही मला विसरत नाही. पण खरोखर आपण दोघेजण आधी भेटलो होतो ना? तेव्हा इथे माधव देसाई आपल्या मनामध्ये म्हणत असतात की याच्याबद्दल जी माहिती मला मिळाली आहे ती अगदी बरोबरच आहे. हा माणूस खूपच जास्त चलाक आहे. याच्याबरोबर मला संयमानेच आता उत्तरं द्यावी लागणार आहेत. तेव्हा इथे आता माधव देसाई म्हणत असतात की हो, तुला मी आधी भेटलो होतो. तूच आहेस तेजस प्रभू, आणि ते सुद्धा हॉस्पिटलच्या बाहेर. तुझ्या हातामध्ये तेव्हा औषधंसुद्धा होती हां. मीच तुला पैसे दिले होते. तेव्हा तेजस म्हणतो, हो का? तुम्हीच मला पैसे दिले होते. मी तुमच्याकडून लाच घेतली होती का? असं तुमचं म्हणणं आहे. कशासाठी पैसे घेतले होते? काही सांगाल का? तेव्हा इकडे आता माधव देसाई म्हणत असतात की तुझ्या बायकोच्या उपचारासाठी तुला पैसे हवे होते, पैशांची गरज होती आणि त्याच वेळेला माझ्याकडून तू लाच घेतली होतीस. कारण त्याच्या आधी मी तुला सांगितलं होतं, इथे सरकारी शाळा होता आणि त्या ठिकाणी मोठं टॉवर उभं करायचं होतं आणि त्यासाठी ती जागा पास करणारी कुणीच व्यक्ती नव्हती. सगळेजण नकार देत होते. पण तू लाच घेतलीस आणि त्या बेकायदेशीररित्या जी फाईल आम्ही तुझ्यासमोर आणली होती त्याच्यावरती तू साईन केली होतीस आणि तू आमच्याकडून लाच घेतली होतीस तुझ्या बायकोच्या हॉस्पिटलचं बिल पे करण्यासाठीचं. तेव्हा इकडे तेजस म्हणतो, हो का? त्यासाठी मी तुमच्याकडून लाच घेतली होती. तेव्हा इकडे तेजस म्हणतो की देवा, तुमच्यासुद्धा आशीर्वादाची गरज आहे. लकी चार्मचं लकी चार्म तर माझ्याजवळ आहेच, पण आज तुमच्यासुद्धा आशीर्वादाची गरज आहे मला. तेव्हा इकडे तो पाया पडत असताना वकील मॅडम पुन्हा उठतात आणि त्या म्हणत असतात, तेजस प्रभू हे काय करताय तुम्ही? तेव्हा तो म्हणतो, हा काय झालं? देवाचा आशीर्वाद घेतोय. आता तेही नाही का करू शकत? देवावरती श्रद्धा असणंसुद्धा चुकीचं आहे. तेव्हा इकडे वकील मॅडम म्हणत असतात, अहो तुम्ही कोर्टामध्ये हे सगळं का करताय? हे सगळं आहे ना कोर्ट सुरू व्हायच्या आधीपासून करायचं असतं. आता नाही. आता तुम्ही कोर्टाचा वेळ वाया घालवण्यापेक्षा जे काही प्रश्न विचारायचे आहेत ते विचारा. नाहीतर तुमच्यावरती जे काही आरोप झालेत ना ते खरे आहेत हे सिद्ध करा. कळलं तुम्हाला? तेव्हा इथे तेजस म्हणतो की मी प्रश्नच विचारतोय. तुम्ही मला मध्ये मध्ये थांबवू नका. मला माझ्या रीतीने बोलू द्या. तेव्हा इकडे आता तेजस म्हणत असतो की ठीक आहे. तुमचं असं म्हणणं आहे की मी माझ्या बायकोच्या उपचारासाठी तुमच्याकडून पैसे घेतले होते. पण तुम्ही ते पैसे मला खरंच दिले होतेत का? खरोखर मी लाच घेतली होती? हे अगदी कोर्टामध्ये खरं बोलताय तुम्ही? खरं खरं उत्तर हवं या. कारण का इथे तुमच्यासुद्धा आयुष्याचा प्रश्न आहे आणि माझ्यासुद्धा. तेव्हा तो चेहरा तुम्हाला लक्षात आहे ना? मीच होतो का तो, ज्याने तुमच्याकडून पैसे घेतले होते? तेव्हा वकील मॅडम पुन्हा उठतात आणि म्हणत असतात की हे काय करतायत कोर्टामध्ये? या अशिलावरती ते प्रेशर टाकण्याचं काम करतायत. म्हणजे त्यांनी एकदा कोर्टाला सांगितलंय की तुम्ही बेकायदेशीररित्या त्यांची फाईल इथे आता साईन करून मान्य केली होती. त्यांना परमिशन दिली होती की तुम्ही जा, त्या जागेवरती तुम्ही तुमचं काम करा. त्यामुळे तुम्ही लाच घेतलीत ना त्या कामासाठी. मग आता सारखं तुम्ही तेच काय विचारताय त्यांना? कोर्टामध्ये हे त्यांनी आधीच सांगितलंय की त्यांनी तुम्हाला पैसे दिलेत कारण तुम्ही त्यांचं काम केलं. तुम्ही त्या शाळेच्या जागेवरती टॉवर बांधण्याची त्यांना परवानगी दिलीत. हे त्यांनी आधीच कोर्टाला सांगितलंय. त्याच्यामुळे सारखा त्यांना तोच प्रश्न विचारून त्यांना उगाच प्रेशराईज करू नका. हे बघताय ना तुम्ही जज साहेब, काय चाललंय तेजस प्रभू यांचं? ते काही स्वतःला वकील समजतायत का? ते वकील नाही आहेत. ते लोकांना इथे व्यवस्थित हाताळू शकत नाही. बघितलंत ना तुम्ही? एकदा त्यांनी क्लिअर केलंय की त्यांनी यांना पैसे दिलेत, तरीसुद्धा सारखे प्रश्न विचारले जात आहेत. का आणि कशासाठी?
केस आपल्यासमोर एकदम खुली आहे जजसाहेब. म्हणजे बघा ना, स्वातंत्र्यवीर दिनकर प्रभू यांचे नातू तेजस प्रभू आहेत. स्वातंत्र्यवीर दिनकर प्रभू यांचा इतिहास आहे. त्यांनी आपल्या देशासाठी इथं स्वातंत्र्य लढा दिला. पण त्यांचे हे नातू त्यांनी काय केलं? देशाचं नुकसान केलं, देशद्रोह केलं त्यांनी. बघितलंत ना तुम्ही, या अशा माणसाला काय म्हणतात? देशद्रोहीच म्हणतात. अहो, एक जे आजोबा स्वातंत्र्यवीर दिनकर प्रभू देशाचा विचार करत होते आणि हे देशाचा विचार अजिबात करत नाही. त्यांनी इकडे देशाला काळिमा फासणारी गोष्ट केलेली आहे आणि स्वतःला सुद्धा. त्याच्यामुळे मला असं वाटतंय की कोर्टाचा वेळ वाया घालवण्यापेक्षा कोर्टाने निकाल जाहीर करावा. तेजस प्रभू यांच्याकडे आता काही बोलण्यासारखं नसेल तर त्यांनी आपला गुन्हा कबूल करत त्यांना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे जजसाहेब. तेव्हा इकडे आता तेजस म्हणत असतो की अगदी बरोबर बोलताय तुम्ही. मला इथे बोलण्याचा अधिकार नाही आहे. माझ्यावरती जे काही आरोप करण्यात आलेत ते मी मान्य करतो. त्यांचं म्हणणं आहे की हॉस्पिटलच्या बाहेर माझ्या हातामध्ये जेव्हा औषधं होती त्यावेळेला यांनी मला पैसे दिले होते. बरोबर ना? दिले होते तुम्ही मला पैसे. माझ्या बायकोचा उपचार करण्यासाठी मला पैशांची गरज होती आणि तुम्ही मला त्यावेळेला पैसे दिले होते, हे मी मान्य करतो. तेव्हा इकडे मानसीला खूप मोठा धक्का बसतो. इथे आता माधव देसाई तर हसायला लागतो. कारण त्याला असं वाटत असतं की बघा, तेजस प्रभू याने शेवटीला आता स्वतःवरचा गुन्हा, जो काही खोटा गुन्हा आहे तो आता त्याने मान्य करायचं ठरवलेलं आहे. तेव्हा मानसी म्हणत असते की तेजस, हे काय करताय तुम्ही? माधव देसाईबद्दल तुम्हाला काय आणि किती माहिती आहे? मग ते बोला ना. मी तुम्हाला जी माहिती मिळवून दिली, निदान त्याबद्दल तरी काहीतरी बोला, की हा कसं घरी खोटं बोलला आहे, बायकोलासुद्धा सत्य सांगितलेलं नाही आहे. पण इथे तर तेजस काहीच बोलायला तयार नसतो. तेजसने डिरेक्टली त्याच्यावरचा गुन्हा कबूल केलेला असतो. तो म्हणतो की बरोबर बोलताय ते, मी देशद्रोही आहे असं यांचं म्हणणं आहे. म्हणजे आता याच्यावरती मी काय बोलायचं ना? मी केलं आहे हा गुन्हा, मी पैसे घेतलेत, लाच घेतली आहे, मी माझ्या बायकोच्या उपचारासाठी मी लाच घेतली आहे. तेव्हा मानसी म्हणत असते, तेजस हे काय करताय तुम्ही? हे बघा, तुम्ही खोटं बोलू नका. जजसाहेब हे खोटं बोलतायत, यांनी काही केलेलं नाही आहे. यांनी माझ्या इलाजासाठी कुणाकडूनही लाच घेतलेली नाही आहे. जजसाहेब ते खोटं बोलतायत. तुम्ही प्लीज निकाल आत्ताच देऊ नका. हे बघा, राष्ट्रहित खरं बोला. तरीसुद्धा इथे तेजस काही खरं बोलायला तयार नसतो. तेवढ्यातच मानसीला चक्कर येते. तेव्हा लगेच गायत्री तिच्याजवळ धावत जाते. रणजितसुद्धा येतो तिची विचारपूस करायला. तेव्हा इकडे आता तेजसला खूप मोठा धक्का बसतो. तो धावत पळत आता मानसीकडे येत असतो. तेव्हा इकडे जजसाहेब म्हणत असतात की मिसेस मानसी यांची तब्येत जर बिघडली असेल तर तुम्ही डॉक्टरांना बोलवा, नाहीतर त्यांना हॉस्पिटलाइज करा. कोर्ट थोड्या वेळासाठी स्थगित केला जाणार आहे. तुम्ही मानसी यांना लवकरात लवकर डॉक्टरांकडे घेऊन जा, असं आता जजसाहेबांनी सांगितलेलं असतं, निकाल दिलेला असतो. त्यामुळे इथे आता थोडा वेळ हा तेजसला विचार करण्यासाठी सुद्धा मिळालेला असतो. तेव्हा इथे इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात की हे बघा तेजस प्रभू, जरी तुम्ही तुमचं वकीलपत्र स्वीकारलं असलं तरीसुद्धा तुम्ही इथे वकील नाही आहात, तुम्ही आरोपी आहात आणि आरोपी आपल्या रिलेटिव्ह यांना भेटायला असे जाऊ शकत नाही. तेव्हा तुम्ही इथेच थांबा. तर इकडे आता तेजसची खूप जास्त इच्छा असते की मानसीला जाऊन भेटायचं, तिची विचारपूस करायची. पण त्याचा नाईलाज असतो, कारण इन्स्पेक्टर साहेब त्याला परवानगी देत नसतात मानसीला भेटण्याची, कारण तो आरोपी आहे असं त्याचं म्हणणं असतं. त्यानंतरला इकडे आता मानसीला बाहेर आणलेलं असतं इथे मोकळ्या हवेमध्ये. इथे गायत्री तिला पाणी वगैरे प्यायला देते आणि विचारते, तुला बरं वाटते का मानसी? आता धक्का बसलाय का खूप? तेव्हा मानसी म्हणते, गायत्री मॅम मी बरी आहे, पण तेजस बघा ना, तेजस असं का बोलतायत? मला खरंच काही कळत नाही आहे. त्यांनी काही नाही केलं आहे मॅम. तेव्हा इकडे आता गायत्री म्हणत असते, आता काय करणार गं? शेवटीला त्याने लाच घेतले, त्याने पैसे घेतलेत, हे कोर्टामध्ये त्याने आता स्वतः कबूल केलं आहे. तू बघितलंस ना तो काय म्हणाला? तो म्हणाला की त्याने लाच घेतली, त्याने पैसे घेतलेत म्हणून. मग आपण तरी आता काय करणार? मला असं वाटतं त्याच्याकडे कुठला साक्षीदार पुरावा नसेल. मग आता मानसी, तू काय ठरवलेस? तू कुठून जाणार आहेस? घरी येणार आहेस की इथूनच जाणार आहेस तुझ्या आईच्या घरी? म्हणजे तसं तुला तुझा आहेर इथे आणून द्यायला हो. तेव्हा इकडे अशा कठीण प्रसंगामध्ये सुद्धा गायत्री मानसीला टोमणा मारायचा काही सोडत नसते आणि तिची इज्जत काढायची काही सोडत नसते.
त्यानंतरला इथे कोर्टामध्ये तेजस आल्यानंतर मानसीला विचारत असतो की ठीक आहात ना. तेव्हा मानसी म्हणते हो मी ठीक आहे एकदम, माझा विचार नका करू, एवढे कशाला तुम्ही आता टेन्शनमध्ये येत आहे, जे काही आहे ते खरं खरं सांगा आणि व्यवस्थित फोकस राहून केस तुमची लढा ना. तेव्हा इकडे आता मानसी गप्प बसते. त्यानंतरला वकील मॅडम म्हणत असतात की जज साहेब, मगाशी आपण बघितलं की तेजस प्रभू यांनी स्वतःचा गुन्हा कबूल केला आहे. तेव्हा तेजस म्हणतो मग काय करू मी जज साहेब, तुम्हीच सांगा. स्वतःचा गुन्हा कबूल करण्या व्यतिरिक्त माझ्याकडे दुसरा कुठला पर्यायच नाही आहे. म्हणजे यांनी मला देशद्रोही करून ठेवला आहे, मग मी तरी आता काय करणार. त्याच्यामुळे मला माझा गुन्हा तर कबूल करायलाच पाहिजे ना. तेव्हा इकडे जज साहेब म्हणत असतात की तेजस प्रभू, याचा अर्थ काय समजायचा. तुमच्यावरती जे आरोप करण्यात आलेले आहेत की तुम्ही लाच घेऊन त्या फाईलवरती साईन केले, हे सगळं खरं आहे का. आता याच्यावरती तुम्हाला दुसरं काहीच बोलायचं नाही आहे ना. तेव्हा इकडे आता वकील मॅडम म्हणत असतात की जज साहेब, मलासुद्धा हेच म्हणायचं आहे की आधीच या कोर्टाचा खूप वेळ वाया घालवलेला आहे तेजस प्रभू यांनी. या कोर्टाचा निकाल खरं तर कालच जाहीर व्हायला हवा होता, पण यांनी आता स्वतःचं वकीलपत्र स्वीकारलं आहे, पण ते स्वतःला इथे निर्दोष सिद्ध करू शकत नाही आहेत. कारण का, ते इथे आरोपीच आहेत. त्यांनी लाच घेतली आणि हे त्यांनी स्वतःने आता कबूल केलेलं आहे. त्याच्यामुळे आता काय करणार ना. तेव्हा इकडे आता गायत्रीला वाटत असतं की तेजस काही आता वाचणार नाही आहे, तो काही सहजासहजी या सगळ्यातून सुटणार नाही आहे. त्याच्यामुळे आता मानसीची आता पाठवणी करावी लागेल, ते सुद्धा आहेरासकट. तेव्हा इकडे वकील मॅडम म्हणतात की जज साहेब, तुम्ही निकाल जाहीर करा, तेजस प्रभू यांना कठोरातली कठोर शिक्षा द्या. तेव्हा इकडे तेजस म्हणत असतो की जज साहेब, यांनी माझ्यावरती देशद्रोहीचा आरोप केला आहे. तेव्हा मी फक्त कोर्टाला एवढा सांगू इच्छितो की मी देशद्रोही नाही आहे. स्वातंत्र्यवीर दिनकर प्रभू यांनी स्वातंत्र्य लढा दिला, मी त्यांचा नातू. मला मान्य आहे की मी लाच घेतली, पण लाच घेतली असली म्हणून मी देशद्रोहपणा केलेला नाही आहे. मी देशाच्या विरोधात जाऊन काही केलेलं नाही आहे आणि हा आरोप मला मान्य नाही आहे. त्यासाठी मी इथे माझ्या वहिनी म्हणजे गायत्री प्रभू यांना कोर्टामध्ये म्हणजे विटनेस बॉक्समध्ये येण्याची विनंती करतो. कारण आता मला स्वतःला इथे मी निर्दोष सिद्ध नाही करू शकलो, तरीसुद्धा मी देशद्रोही नाही आहे. माझ्यावरती हा झालेला आरोप खोटा आहे. वकील मॅडम मागापासून मला देशद्रोही देशद्रोही म्हणत आहेत, म्हणून मला हे सिद्ध करायचं आहे की मी देशद्रोही नाही आहे आणि मला जे काही बोलायचं आहे ते त्यांच्याजवळ उभं राहून बोलायचं आहे. त्यानंतर इकडे आता तेजस म्हणत असतो की वहिनी, तुमचं असं म्हणणं आहे की मी घरी चोरी केली होती, बरोबर की नाही, आणि त्याचा तुम्हाला खूप त्रास झाला होता. मी चोरी केली होती ना, आणि का केली होती ते सुद्धा जरा तुम्ही कोर्टाला सांगा. तेव्हा इकडे आता गायत्री म्हणत असते की तेजसने चोरी केली होती घरामध्ये आमच्या, पण एका व्यक्तीच्या उपचारासाठी. एक व्यक्ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता आणि त्याचे उपचाराचे पैसे भरायचे होते, म्हणून त्याने घरामध्ये चोरी केली होती. तेव्हा इकडे तेजस म्हणत असतो की याचा अर्थ मी जी चोरी केली त्याने तुम्हाला त्रास झाला, देशाला त्याचा काही त्रास नाही झाला ना. तेव्हा गायत्री म्हणते काय, देशाला का त्रास होईल, तेवढी तुझी लायकी नाही आहे की तुझ्यामुळे देशाला त्रास होईल. तेव्हा तेजस म्हणतो की बघा बघा जज साहेब, आमच्या वहिनी ज्यांच्या कपाटातून पैसे चोरीला गेले होते एका माणसाचा हॉस्पिटलचा बिल पे करण्यासाठी, त्यांचं असं म्हणणं आहे की मी देशद्रोहीपणा केलेला नाही आहे, कारण याचा त्रास त्यांना झाला, देशाला नाही. तेव्हा इथे तेजस म्हणत असतो की आतासुद्धा मी लाच घेतली आहे ना जज साहेब, माझ्या बायकोच्या इलाजासाठी. त्या हॉस्पिटलमध्ये होत्या, माझ्याकडे पैसे नव्हते आणि त्यांच्या हॉस्पिटलचं बिल पे करण्यासाठी मी हे पैसे घेतले होते, लाच घेतली होती आणि याने मी देशाचं काही नुकसान केलेलं नाही आहे जज साहेब. त्याच्यामुळे वकील मॅडम, माझ्यावरती जो आरोप करतायत ना देशद्रोहाचा, तो मला मान्य नाही आहे. कारण माझ्या वहिनींनी आत्ताच सांगितलं की तेवढी माझी लायकी नाही, तेवढी माझी पात्रता नाही, म्हणजे मी असं करू शकत नाही की देशाचं खूप मोठं नुकसान होईल. मला एवढंच फक्त बोलायचं आहे जज साहेब. तेव्हा इकडे आता वकील मॅडम म्हणत असतात की हे बघा, तुमच्याकडे आता बोलण्यासारखं काही नाही आहे, तुम्ही काय स्वतःला निर्दोष सिद्ध करणार आहात सांगा ना. तेव्हा इकडे तेजस म्हणत असतो की मॅडम, तुम्हाला असं वाटतंय हो, मी स्वतःला निर्दोष सिद्ध करावं म्हणून तर मी माझं वकीलपत्र घेतलं आहे, बरोबर की नाही. आता माधव देसाई यांनासुद्धा या सगळ्यामध्ये फसवले, बरोबर ना. ते आता कोर्टामध्ये सरळ त्यांनी आपला गुन्हा कबूल केला की मी यांना लाच दिले म्हणून, आणि ते जेलमध्ये गेले का,
तुम्हाला माझ्यासारखी तुमच्यासाठी केस लढावी वाटली नाही का? मी कसं स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी माझे केस मी स्वतः लढतोय, तसं तुम्हाला नाही वाटलं की स्वतःसाठी उभं राहावं, स्वतःसाठी स्टँड घ्यावा, असं नाही वाटलं का तुम्हाला? तेव्हा इकडे वकील मॅडम म्हणतात, तुम्ही उगाच आहे ना कोर्टाचा वेळ वाया घालू नका. तेव्हा तेजस म्हणत असतो की कोर्टाचा वेळ आता वाया जाणार, कारण का हा विषय फक्त इथपर्यंत राहत नाही. तुम्हाला माहिती आहे का जजसाहेब, अहो ही फक्त अर्धी केस आहे, खरी केस तर अजून सुरूच झालेली नाही आहे. कारण का या सगळ्याचा डिरेक्ट संबंध आहे ना तो आतंकवादी लोकांशी येतो. जे आतंकवाद पसरवायला आलेत ना त्या सगळ्यांशी या लोकांचा संबंध आहे, या माधव देसाई यांचा. तर इकडे सगळ्यांना आता वाटत असतं की आतंकवादी यांचं नाव मध्येच तेजसने का घेतलं आहे. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे तेजस म्हणत असतो की माधव देसाई यांचा AK-47 या आतंकवादी लोकांशी यांचा खूप मोठा संबंध आहे. हे खरे देशद्रोही आहेत. हे लोक बॉम्ब बनवतात, देशाला उडवण्यासाठी तस्करी करतात. तेव्हा माधव देसाई म्हणतात, नाही नाही मी देशद्रोही नाही आहे, आणि जाऊन तेजसचा गळा पकडतात. तेव्हा इकडे आता तेजस म्हणत असतो, तुम्ही देशद्रोही आहात. तेव्हा माधव देसाई म्हणतो, नाही नाही तुला माझ्याबद्दल काय माहिती आहे, मी तर तुला पहिल्यांदा भेटतोय, ते सुद्धा कोर्टामध्ये. तेव्हा तेजस म्हणतो की बघा, आणि त्याने सिद्ध केलेलं असतं की माधव कोर्टामध्ये खोटं बोलतोय.